माझा एक मित्र आहे, तो सध्या आता डॉक्टर की म्हणजे पेडियाट्रिक मध्ये करतोय. त्याला शिक्षण करत असताना काय काय अडचण आल्या मी त्याला एकदा विचारतोय, काय वाटतं तुला की आरक्षण ओबीसी मधून हवं की एससीबीसी मधूनच हवं? काय तुझ्या अपेक्षा काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचा एससीबीसी मधून हवं की ओबीसी मधून हवं, या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं असेल तर आता जे आरक्षण त्यांनी एससीबीसी मधून 10% आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांनी सांगताना असं सांगितलेलं आहे की जे 10% आम्ही आरक्षण दिलेलं आहे त्याला संपूर्ण जे काही सवलती ओबीसीला आहेत त्याच सवलती आम्ही त्या 10% आरक्षणालाही देऊ. पण प्रत्यक्षामध्ये पाहताना कुठेही शैक्षणिक संस्थांमधील फीस असेल किंवा बाकीच्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी असेल त्या ठिकाणी कुठेही ते 10% जे आरक्षण आहे आणि जे ओबीसी आरक्षण आहे याचा ताळमेळ त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये जुळताना दिसत नाहीये. त्यामुळे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल तर ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे, कारण एससीबीसी मधून मिळालेलं आरक्षण आणि ओबीसी मधून मिळालेलं आरक्षण हे संपूर्ण दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि कायद्याच्या दृष्टिकोनातूनही ते टिकण्यासारखं नाहीये. त्यामुळं आरक्षण जर मिळालं पाहिजे तर ते ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे, कारण ते कायद्याच्या दृष्टिकोनातून टिकेल. प्रामुख्यानं हे आरक्षण मागत असताना मराठा समाजातील लोकांच्या काय अडचणी तुम्हाला वाटतं की ज्याच्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज पडते? आता प्रामुख्यानं बघायला गेलं तर तसं तर एक 20 वर्षापूर्वीची परिस्थिती जर धरली तर एक प्रत्येकी एका व्यक्तीमागे कमीत कमी 10 एकर पर्यंत जमिनी आपण त्या ठिकाणी गृहीत धरू शकत होतो. परंतु आज ती परिस्थिती राहिलेली नाहीये. 2-3 पिढ्या उलटून गेल्यानंतर आता जवळपास एका व्यक्तीला एक 50%च्या वर समाज असा आहे की त्यामध्ये प्रत्येकी व्यक्तीच्या पाठीमागे एक 2.5 एकर 2 एकर अशी जमीन शिल्लक राहिलेली आहे. त्यामुळं एवढ्या कमी याच्यामध्ये संपूर्ण कुटुंब चालवून सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप खडतर आहे आणि आजच्या महागाईच्या याच्यामध्ये शैक्षणिक सवलती काही नसल्यामुळं एका कॉलेजची इंजिनिअरिंग कॉलेज साधं जर धरलं आपण तर प्रत्येक वर्षाची फीस 1.5 लाख 2 लाख रुपये आहे आणि एका व्यक्तीला जर 2-3 मुलं असतील तर त्यांना 5-6 लाख रुपये खर्च प्लस घराचं सगळं मॅनेज करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे हा खूप खडतर प्रवास आहे. खरं तर यामध्ये शासनानं एक ग्राउंड लेवलला येऊन विचार करण्याची कुठेतरी गरज आहे असं मला वाटतं.